नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पंकज म्हणून इतिहास विभागातून श्री साईबाबा लोकप्रबोधन कला मार्गाला बोलतोय. आज तुमच्यासमोर बे भाग 2 सेमिस्टर 3 चा इतिहास विषयाचा सिलेबस त्या संदर्भात विवेचित करणार आहे. बे भाग प्रथम वर्षाला 1761 पर्यंत भारताचा इतिहास अभ्यास करत होतो आणि त्यानंतर 1764 ते 1885 भारताचा इतिहास या कालखंडामध्ये बे भाग 2च्या तिसऱ्या सत्राला या ठिकाणी 1761 आणि 1764 अशी 3 वर्षांची या ठिकाणी छोटीशी पाठ्यक्रमामध्ये अभ्यासक्रमामध्ये गॅप आलेली आहे. तरी पण नागपूर विद्यापीठाने नेमून दिलेला सिलेबस या संदर्भात विवेचन मी आता सुरू करतो. भारताचा इतिहास कालखंड 1764 ते 1885. यामध्ये पहिले युनिट आहे. पहिल्या पहिलं प्रकरण बक्सारची लढाई, अलाहाबादचा तह व रॉबर्ट क्लाइव्हची दुहेरी शासन व्यवस्था. यानंतरचं दुसरं प्रकरण आहे कृषी व्यवस्थेतील कायमदारा पद्धती, रयतवारी पद्धती व महालवारी पद्धती. त्यानंतर तिसरं प्रकरण आहे कृषीचे व्यापारीकरण. अशा प्रकारचं हे पहिलं युनिट आहे. यानंतरचं दुसरं युनिट, यामध्ये पहिलं प्रकरण आहे लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज पद्धती. त्यानंतरचं प्रकरण आहे लॉर्ड विल्यम बेंटिकच्या अंतर्गत सुधारणा. आणि युनिट क्रमांक 2 मधील तिसरं प्रकरण आहे लॉर्ड डलहौसीचा खालसा सिद्धांत, ज्याला आपण दत्तक वारसा नामंजूर धोरण विलिनीकरणाचं तत्व म्हणून ओळखलं जातं. त्यानंतर युनिट क्रमांक 3 मध्ये पहिलं प्रकरण आहे इसवी सन 1857चा उठाव व कारणे, उठावाची कारणे व परिणाम. युनिट क्रमांक 3 मध्ये दुसरं प्रकरण आहे ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज. त्यानंतर तिसऱ्या प्रकरणामध्ये आहे सत्यशोधक समाज व वंचित वर्गाची चळवळ. युनिट क्रमांक 4 मध्ये पहिलं प्रकरण आहे लॉर्ड लिटनचे प्रशासन. त्यानंतर दुसरं प्रकरण लॉर्ड रिपनच्या अंतर्गत सुधारणा. आणि तिसरं प्रकरण आहे भारतीय राष्ट्रवादाचा उदय व स्थानिक संघटनांची स्थापना. अशा प्रकारचा अभ्यासक्रम नागपूर विद्यापीठाने बे भाग 2च्या तिसऱ्या सत्राला नेमून दिलेला आहे. या अभ्यासक्रमावर 80 मार्काचा पेपर घेतला जाईल. त्यामध्ये प्रत्येक युनिटवर 20 मार्क्सचे गुणांक त्यांनी टाकलेले आहेत. तर यानंतर आपलं पहिलं प्रकरण आहे बक्सारची लढाई. बक्सारची लढाई ही 23 ऑक्टोबर 1764 या दिवशी बंगालचा नवाब मीर कासिम व इंग्रज यांच्यामध्ये झाली. बक्सारच्या लढाईचा अभ्यास करण्या अगोदर आपल्याला ब्रिटिश सत्तेची पायाभरणी करणारी, ज्या लढाईला भारताच्या इतिहासामध्येच नाही तर जगाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे,
इतके सखोल, कायमस्वरूपी असे परिणामकारक युद्ध कधीच झाले नाही, असे ज्या लढाई संदर्भात मॅलेसन नावाचा इतिहासकार म्हणतो, अशी ती लढाई प्लॅसीची. आणि बक्सरच्या लढाईकडे वळण्या अगोदर आपण ज्या काळामध्ये ही, ज्या शतकामध्ये ही लढाई झाली, त्या शतकाचं वैशिष्ट्य, तत्कालीन भारताची राजकीय परिस्थिती, ज्या भारतातील राजकीय परिस्थितीवर ब्रिटिश सत्तेचा उदय झाला, ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. तर आपल्याला 18व्या शतकाचा जो इतिहास आहे, जो मध्यकाळ आहे, त्या मध्यकाळातली परिस्थिती, राजकीय परिस्थिती भारतातील कशी होती, ते अभ्यासणं अत्यंत गरजेचं आहे. 4000 मैलाचा प्रवास करून खंडपाय भारतावर ब्रिटिशांनी आपल्या सत्तेची पायाभरणी केली. त्यावेळी भारताची राजकीय परिस्थिती ही अत्यंत कमजोर होती असं म्हणायला हरकत नाही. अकबरापासून तर औरंगजेबाच्या राजगादी प्राप्तीपर्यंतचा कालखंड हा मुघल साम्राज्याचा यशाचा कालखंड होता. या काळामध्ये मुघल सत्ता ही अत्यंत सुदृढ होती आणि परक्यांनी कुठेही आपली पकड मजबूत केली नव्हती. परंतु 20 फेब्रुवारी 1707 या दिवशी औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याच्यानंतर मुघल सत्ता ही पतनाकडे झुकायला लागली. औरंगजेबाच्या काळामध्ये, औरंगजेबाच्या धोरणापुढे खऱ्या अर्थाने मुघल सत्तेचं पतन सुरू झालं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की तत्कालीन काळामध्ये, ज्या काळामध्ये ब्रिटिशांनी या देशामध्ये आपली सत्ता स्थापन केली, त्या काळामध्ये आपली भारतामध्ये राज्य करणारी केंद्रीय सत्ता अर्थात मुघल सत्ता ही कुठंतरी पतन सुरू झालं होतं, कमकुवत झाली होती. सरदार वर्ग चिरजोर झाले होते. राजनिर्माता म्हणून सरदार वर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण होती. राजनिर्माता 1719 या साली दिल्लीच्या राजगादीवर 4 सम्राट आले. म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर राजनिर्माता म्हणून सरदाराची भूमिका महत्त्वपूर्ण होती. सरदार वर्ग शिरजोर झाला होता आणि इतरत्र प्रांतीय जे लहान लहान राज्य होते, प्रांतीय अधिकारी होते, ते शिरजोर झाले होते. आणि मराठ्यांची जी सत्ता होती, ती मराठ्यांच्या सत्तेची प्रगती होत होती. मराठ्यांची सत्ता ही यशाकडे जात होती. लहान लहान तुकड्यांमध्ये, लहान लहान प्रदेशामध्ये, जसे शीख, म्हैसूरचे हैदर अली, त्यानंतर निजाम, हे राज्ये आपापली शक्ती संघटित करण्याचे प्रयत्न करत होते. अशा प्रकारची राजकीय परिस्थिती होती. म्हणजे केंद्रीय सत्ता दुर्बल झाली होती. त्यानंतर आर्थिक परिस्थिती ही फारशी चांगली नव्हती. आर्थिक परिस्थितीमध्ये यदुनाथ सरकारचं एक वर्णन आहे की 1764 ते 1759 या काळामध्ये 3 दिवस शाही परिवाराची चूल पेटली नाही. या वर्णनातील अतिशयोक्ती जरी सोडली तरी पण औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेबाचं दक्षिण धोरण आणि दक्षिण धोरणाचा झालेला प्रचंड खर्च आणि यामुळे कुठेतरी राजकोष रिकामा झाला होता. आर्थिक डबघाईला राज्य आलं होतं. आर्थिक परिस्थिती फारशी नव्हती. सरदारावर वर्चस्व ठेवेल असाही पराक्रम मुघल सम्राटामध्ये नव्हता. आणि याच काळामध्ये इंग्रजी सत्तेची स्थापना भारताच्या पूर्वेकडे असणाऱ्या अत्यंत समृद्ध आणि प्रगत प्रदेशामध्ये झालं. तो प्रदेश म्हणजे बंगाल. बंगालची स्थिती आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की ब्रिटिशांनी सर्वप्रथम वखार जरी सुरतला स्थापन केली असली तरी आपल्या सत्तेची पायाभरणी ही बंगाल प्रांतामध्ये केली. बंगाल प्रांत हा अत्यंत समृद्ध, सुपीक, परकीय व्यापाराने समृद्ध झालेला, आर्थिक समृद्ध झालेला प्रदेश होता.
मुर्शिद कुली खान व अल्लीवर्दी खान, मुर्शिद कुली खान व अल्लीवर्दी खान या दोन सुभेदारांनी बंगालला संपन्न केलं होतं. 1756 मध्ये बंगालचा नवाब अल्लीवर्दी खान याचा मृत्यू झाल्यानंतर त्या ठिकाणी अल्लीवर्दी खानाचा मुलीचा मुलगा सिराजुद्दौला हा बंगालचा नवाब बनला. आणि सिराजुद्दौला हा तरुण होता आणि त्याला राज्यकारणाचा फारसा अनुभव होता. त्यामुळे त्याचे आणि इंग्रजांचे संबंध बिघडायला सुरुवात झाली आणि सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये 23 जून 1757 ला प्लॅसी या ठिकाणी लढाई झाली. 1717 मध्ये मुघल सम्राट फारुख शिह याने इंग्रजांना दिलेली करमुक्त व्यापाराची सवलत हे एकमेव प्रबळ कारण प्लॅसीच्या लढाईचं मानलं जाते. आणि त्यानंतर दुसरं कारण आहे अंधार कोठडीतील घटना. प्लॅसीमध्ये सिराजुद्दौलाचा पराभव झाला. मीर जाफर नावाचा सेनापती फितूर झाला आणि प्लॅसीमध्ये रक्ताचा एकही थेंब न सांडता ब्रिटिशांनी विजय मिळवला आणि बंगालमध्ये आपली सत्ता स्थापन केली. मीर जाफरला नवाबपदी बसविण्यात आलं. यानंतरचा जो भाग आहे बक्सारच्या लढाईसंदर्भात, बक्सारच्या लढाईची कारणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.